श्री स्वामी समर्थ नाशिककर। आज मी आलो आहे स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र स्थळी। हे आहे श्री स्वामी समर्थांचं गुरुपीठ। इथे पाऊल टाकताच मन शांत होतं आणि श्रद्धा अधिक रूढ होते। हायवेने जात असताना या गुरुपीठाच्या पायथ्याशी एक सुंदर राधाकृष्णाचं मंदिर दिसतं। लांबून त्याचा कळस खूप आकर्षक दिसतो। त्या मंदिराची संपूर्ण माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे, तो नक्की बघा। आणि मग मी आलो स्वामी समर्थांच्या चरणी। मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते, जणू काही सगळ्या चिंता बाहेरच राहतात। स्वामी समर्थ महाराजांचं एक वाक्य आपण सगळ्यांनी ऐकलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। इथे आल्यावर त्या शब्दांची जाणीव मनापासून होते। मी जेव्हा स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहिलो, डोळे मिटले आणि मनातलं सगळं त्यांच्या चरणी अर्पण केलं, तेव्हा मिळालेली शांतता शब्दात सांगणं कठीण आहे। स्वामी समर्थ म्हणजे विश्वास, स्वामी समर्थ म्हणजे आधार आणि स्वामी समर्थ म्हणजे संकटात उभं राहण्याची ताकद। जर तुम्ही या मार्गाने जात असाल तर राधाकृष्णाचं मंदिराचा व्हिडिओ नक्की बघा आणि इथे येऊन श्री स्वामी समर्थांच्या गुरुपीठाचं दर्शन घ्या। इथे येऊन जे समाधान आणि शांतता मिळाली ती प्रत्येक भक्ताला अनुभवायला मिळो अशी माझी इच्छा आहे। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ। स्वप्न माझं भलं मोठं संपलं होतं, सोबत माझ्या कोणी नव्हतं।